Roll, sir. थोड़ा head space. Roll, sir. It's rolling and silence please. Action. बघा समोर बघा त्या अधिकाऱ्यांकडे. अधिकारी हा समोर बसलाय, त्यांची फुसफुस काहीतरी सुरू आहे त्यांचं. ते बोलतायत काय कळत नाहीये. तेवढ्यात ती अक्षरा आली, बाजूला बसली बिचारी. जोरात सुनावणी आहे. कळत नाहीये. आणि त्यात समोरून मॅडम आल्या. अक्षराच्या इथून मॅडम येतील ना. त्यांच्या वरती बघा मॅडम आल्या त्या चेअरच्या इथे उभ्या राहा. आणि त्या म्हणाल्या बसला परत. इकडे त्या मॅडम आल्या, सगळे शांत बसले. काय होईल आणि इकडे बाजूला तुमचा माणूस उभा राहिला थोडा. तो म्हणाला ज्यासाठी आपण बोलतोय ना ते आपण बोलूया आता. सूर्यवंशी जे आहेत, अक्षरा सूर्यवंशी, त्यांच्यावरती आपण प्रेम केलेलं आहे. त्यांच्यावरती दुसरा व्यवहार झालेला आहे. त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. आणि काही जणांचे शिक्षक असं त्यांनी डावलवर केलेलं आहे. असं तसं ते सगळं बोलतात. समोर उठल्या त्या माणसाकडे अधिकारी असतात, त्याच्याकडे गेलो. बघितलं की अक्षराकडे बघितलं त्याला वाईट वाटतंय. काय होईल त्या माणसाकडे बघा, तो बोलतोय. माणसाकडे वरती तुमच्या बाजूच्या माणसाकडे बघा, तो बोलतोय. आणि आता जे काही असेल कल्पनुसार तिची काही शिक्षा देणे आहे की नाही तुम्ही विदित करा. तो बसला खाली सुंदरी मॅडमकडे बघा. सुंदरी मॅडम बसले इथे. आता काय होईल म्हणाले बघा. अक्षरा सूर्यवंशीचा जो काही निर्णय ना तो बोलण्याआधी आपण जरा मेनकाची बाजू बघतो. मेनका ही कोण होती, काय होती, तुम्हाला शंका असेल ना. तर मेनका यांच्या घरात घुसली आणि यांना त्यांच्या जाळजाळ ठेवलं. हे सगळं झालं ते झालं. तर मला असं वाटतं की हा जो काही पेनड्राईव्ह आहे त्याचा जो डाटा रिकव्हर झालेला ते आपण एकदा बघूया. आणि मग तो टीव्हीकडे गेला हवालदार. तो माणूस बसलाय. तिकडे बघा, तिकडे बघा तुम्ही. तो माणूस गेलाय तिकडे. माणूस आला आणि त्या टीव्हीच्या इथे बघा. इथे टीव्ही दिसतोय. चाललंय. गावात शॉक. एकदा अक्षराकडे बघा. अक्षराकडे बघितलं, रे काय चाललंय. अच्छा, म्हणजे ही गंमत होती. तर सुंदरीकडे बघा एकदा. कळत नाही. परत इकडे टीव्हीच्या इथे बघा. झालं. तिथे सुंदरीकडे बघा. सुंदरी म्हणाली बघा आता जे काय असेल ना ते स्पष्ट आता तुम्हाला सांगते. मला याच्या अक्षराची काही चुकी दिसत नाहीये. ती उभी राहिली आणि म्हणाली की आणि मला असं वाटतं की मी या केसमध्ये अक्षरा सूर्यवंशीची निर्दोष मुक्तता करत आहे. बाजूला छान वाटतंय. अक्षराकडे एक लुक द्या. तिला लुक एकदा. परत सुंदरी मॅडमकडे बघा, त्या उभ्या आहेत. काय वाजलं, सुंदरी मॅडम बसली. छान वाटतंय. तिथून अक्षराकडे बघितलं. आता अक्षरा उठली आणि ती म्हणाली की मला काहीतरी बोलायचं. आता हिला काय बोलायचंय. अक्षरा म्हणाली बघा मला माझं एक मत स्पष्ट करायचंय. आणि मग तिने काहीतरी एन्व्हलप दिला. तुमच्याकडे दिला. खालच्या खाली एकदा सुंदरी मॅडमकडे एन्व्हलप आला आणि ते म्हणाले हे काय. सुंदरी म्हणाली हे काय. आणि तिथून म्हणाली ती उभी अक्षरा. ती म्हणाली की हे माझं त्यागपत्र. त्यागपत्र आता तर आलेलीच ड्युटीवर. आता परत काय त्यागपत्र. आता तर तुला जॉईन करून घेतलेलं आहे. हे सगळं झालं. अधिकाऱ्यांकडे बघितलं. नाही हे तुम्ही ऍक्सेप्ट करावं अशी माझी इच्छा आहे. एवढं सगळं तुम्ही केलं त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं तुम्ही माझं त्यागपत्र स्वीकारावं असं मला वाटतं. तर सुंदरी म्हणाली इकडून हे बघ मी तुझ्या अधिकारी नाही पण एक माणूस म्हणून सांगते की मला हा निर्णय तुझा चुकीचा वाटतो. ती म्हणाली नाही. अक्षरा म्हणाली मला निर्णय काय चुकीचा वाटत नाहीये पण तुम्ही प्लीज माझं जे काही ते त्यागपत्र आहे ते ऍक्सेप्ट करावं प्लीज. तिने हात जोडले. सगळ्यांकडे बघितलं. काय करावं याचं कळत नाही आयुष्यात.